ठाणे महानगरपालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते आहे. या भटक्या श्वानांची देखभाल आणि काळजी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन ठाणे महापालिकेकडून होत नाही. या आदेशांचं पालन करण्यात यावं या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील प्राणीप्रेमींनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या भेटीत प्रधान यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी केली. त्यावर राव यांनी प्राणीप्रेमींनी केलेल्या मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवून लवकरच निर्विजीकरण केंद्र सुरू करण्याचं आश्वासन दिलं आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ही संख्या एवढी मोठी आहे की त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना याचा त्रास होतो आहे. या संदर्भात महापालिकेने लवकरात लवकर पावलं उचलावी अशी विनंती या अर्जाद्वारे करण्यात आली आहे.